हॅलो स्टुडंट्स, लर्न विथ कोमल इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील कविता क्रमांक 12 रंग मजेचे रंग उद्याचे हे आज आपण बघणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. यांनी काय म्हटलेलं आहे या कवितेमध्ये? जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तरच माणसाला कधीच काही कमी पडणार नाही आणि निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल, असा दृष्टिकोन कवयित्री यांनी आपल्याला कवितेत मांडला आहे. बघा, तर आजच्या काळातील जे काही संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवा. आजचं युग कसं आहे? संगणकाचं आहे. तरी देखील माणसाने आपलं नातं हे मातीशी जपायला हवं. पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होईल. त्याचप्रमाणे निसर्गाच्या मनोहारी सौंदर्याविष्कारात आयुष्यातील आनंद साठला आहे, असं मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणारा कवितेचा आशय आज आपण या कवितेत पाहणार आहोत. पहा तर मुलांनो, फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. काय म्हटलेलं आहे कवयित्रींनी की निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल, फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, जिथे जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे छान डेरेदार गुच्छ डहाळीवर झुलताना दिसतील. हे मजेचे रंग उद्याचं भविष्य आहे. म्हणजे आपण जरी संगणक युगात असलो, काही असलं, किती जरी प्रगती केली तरी माणसाला स्वतःचा थकवा दूर करण्यासाठी मुलांनो काय करावं लागतं? एक आपण पिकनिक काढतो, सहल काढतो आणि ह्या पिकनिक बऱ्याच वेळा अशा असतात की आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. जसं ट्रेकिंगला जाणं, कुठेतरी बाहेर गावी फिरायला जाणं, या गोष्टी. मग तसंच कवयित्रींनी काय म्हटलेलं आहे की निसर्गामध्ये जिथे जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचं छान डेरेदार गुच्छ डहाळीवर झुलताना पहा. हे मजेदार रंग हे उद्याचे भविष्य या हिरव्या निसर्गाला आपण मायेने देऊया. धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. धान्य देईना संगणक हा म्हणजे आपण किती जरी कॉम्प्युटरवर संगणकावर काम केलं मुलांनो, तरी त्याच्यातून आपल्याला अन्नधान्य मिळणार आहे का? नाही. अन्नधान्यासाठी आपल्या शेतकऱ्याला त्या शेतातच काम करावं लागणार आहे. म्हणजे संगणक युग जरी आलं तरी संगणक आपल्याला काही खायला देणार नाहीये, अन्न देणार नाहीये. खायला अन्नधान्य आपल्याला कुठून मिळणार आहे? आपली जी काळी आई आहे, काळी आई म्हणजे आपली भूमी, माता, माती. या काळी आई म्हणजेच धनधान्य देणारी आणि शेते आपण जगूया. ही धनधान्य देणारी आहे, त्यामुळे आपल्याला शेत जगवायचं आहे. जे मातीमध्ये कष्ट करून धान्य पिकवतात, बघा काय म्हटलेलं आहे, मातीमध्ये जे हात राबतील, जे मातीमध्ये कष्ट करून धान्य पिकवतात त्या हातांना म्हणजेच आपल्या शेतकऱ्याला आपण बळ देऊया आणि त्यांच्या पाठीशी उभे राहूया, त्यांना मदत करूया. आता संगणकावर किती प्रगती केली तरी आपल्याला जे काही जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे अन्नधान्य आहे मुलांनो, ते आपल्याला कुठून मिळणार आहे? आपल्या या काळ्या आईच्या उदरात. उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. काय म्हटलेलं आहे? डोंगरावर बिया उधळून टाकू. बिया उधळून टाकू म्हणजेच कसल्या? तर पेरणी करू. डोंगरावर आपण बिया उधळून टाकू, त्यात हिरवी देशी झाडे रुजतील आणि पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी, गर्द म्हणजे असं म्हणतो ना आपण, गर्द म्हणजे झुडूप, असं खूप जास्त गर्दी असलेले, सगळीकडे दाट असलेली झाडी निर्माण होईल. सारी राने दाट बहरतील, मग आभाळातून पाऊस पडेल. म्हणजे पावसाला येण्यासाठी सुद्धा आपलं निसर्गाचं संतुलन काय असणं, समतोल राहणं, पर्यावरणाचं वातावरण समतोल असणं गरजेचं आहे. तरच पावसाची सुद्धा काय होणार आहे? वर्षा होणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की पेरलेल्या डोंगरावर आपण बिया उधळू आणि पेरलेल्या बियांमधून जी काही गर्द झाडी निर्माण होईल त्याच्याने सारी राने काय होणार आहेत? घनदाट होतील आणि मगच आभाळातून पाऊस पडेल. पुढे बघा काय म्हटलेलं आहे? डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे.
काय म्हटलेलं आहे? डोंगरातून वाहत येते. काय वाहत येते? खळखळत येते पाणी. डोंगरामधून काय येतं मुलांनो? झरे असतात, धबधबे असतात, हे वाहत येतात आणि हे जे वाहत असतात तेव्हा त्यातलं जे खळखळणारं पाणी असतं ते काय असतं? पांढऱ्या शुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुखी कष्टी होणार नाही. म्हणजे आपण जेव्हा कधी हायवेने जात असतो, कधी आपल्या लेफ्ट साईडला राईट साईडला कुठेही आपल्याला डोंगर दिसला तर या डोंगरातून काय होतं? जे काही झरे वाहताना दिसले तर आपली सुद्धा गाडी काय होते? लगेच थांबते. कारण हे निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी आपण देखील लगेच थांबतो. मग डोंगरातून जे काही झरे धबधबे वाहत येत आहेत त्यातून जे काही खळखळणारं पाणी आहे हे कसं आहे? पांढरं शुभ्र आहे आणि ते इतकं संजीवन आहे की कोणी दुखी कष्टी होणार नाही. म्हणजे त्याला बघून काय होणार आहे? प्रत्येकाला आनंदच होणार आहे. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. काय म्हटलेलं आहे? मिळेल पैसा म्हणजे आपण जेव्हा संगणकावर काम करू, आपण खूप प्रगती केली आहे, सगळे यंत्रांवरती आपली कामं होतात, त्यांच्या सोबतीने आपल्याला काय मिळणार आहे? भरपूर पैसा मिळणार आहे. पण यंत्राच्या सोबतीने आणि हिरव्या रानामुळे जी काही धनदौलत मिळणार आहे ती आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्ती, एक वेगळं समाधान असणारे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा, हिरव्याच्या गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. काय म्हटलेलं आहे कवयित्रींनी? की पावसाने फुललेल्या या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा म्हणजे जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली मनेच आहेत. जिकडे जी हिरवळ दिसते ती हिरवळ बघितली की आपलं मन जसं समृद्ध होतं, जणू काही ही समृद्ध झालेली मनेच आहेत. आणि मनात जपलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना, सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. म्हणजेच काय? निसर्ग जगला तरच मानवजात जगेल आणि आनंदी राहील. नुसतं या संगणकाच्या सोबतीने आपल्याला अन्नधान्यच मिळणार नाहीये. आपल्याला त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे? आपली जी काळी आई आहे, माती आहे, याच्यात आपल्याला आपल्या शेतकऱ्याला कष्ट करावं लागणार आहे आणि त्या शेतकऱ्याला कष्ट करण्यासाठी आपल्या पाठिंब्याची गरज आहे. कळालंय मुलांनो? आपण आता लवकरच नेक्स्ट लेसनकडे वळूया. थँक्यू.